असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आज 17 डिसेंबर पेन्शनर डे साजरा होत आहे। या पेन्शनर डेच्या मागे DS नाकारा म्हणून चीफ ऑफिसर होते आणि त्यावरचे चीफ जस्टिस शरद चंद्रचूड यांनी या केसमध्ये असा निर्वाळा दिला की पेन्शनर ही त्यांचे हक्क आहे, हे पेन्शन त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून 17 डिसेंबर 1982 रोजी हा निर्णय लागला। भारतभर हा पेन्शनर डे आनंद उत्सव म्हणून आम्ही साजरा करतोय। आमच्या जिल्हा पेन्शनर असोसिएशन संघटना ही 1988 पासून स्थापन झालेली आहे। या पेन्शनर या कार्यक्रमामध्ये म्हणजे सभासद या ठिकाणी 11,000 आहे। शिपायापासून तर कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, जज सगळे लोक या ठिकाणी पेन्शनरमध्ये आहेत आणि या पेन्शनरमध्ये विविध उपक्रम आम्ही राबवला जातो। जसा पेन्शनर डे आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्यानंतर 2 ऑक्टोबर मुलांची स्पर्धा आहे। या कार्यक्रमामध्ये उत्साही पेन्शनर आहेत, बरेचसे या ठिकाणी देणग्या देतात। या देणग्या दिल्यानंतरच आम्हाला कार्यक्रम करता येतो। आधीपासूनच लोक 1000, 2000, 500, 1000, 100 असं दिल्यामुळे आम्हाला 1 लाख, 1.25 लाख रुपये खर्च येतो, तो या कार्यक्रमाचा आमचा निघून जातो आणि परत दरवर्षी पण अशा प्रकारे देणग्या देऊन आम्ही हा कार्यक्रम करतो। शासनाची कुठेही मदत आम्हाला नाही आहे आणि याच्यामध्ये आमची कार्यकारिणी, मी स्वतः अध्यक्ष, कार्याध्यक्ष विलास जाधव, त्याच्यानंतर उपाध्यक्ष PT कुलकर्णी, सहसचिव डॉक्टर देशमुख, सचिव नामदेवराव घुगे, ह्या अशा प्रकारची सगळ्यांची मदत आम्हाला या ठिकाणी मिळते आणि कार्यकारिणीमध्ये 88 पासून आहे की दर 3 वर्षाला लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी धर्मादायकतामध्ये हे प्रस्ताव जातो, या पदाला मान्यता मिळते, दरवर्षी याचं ऑडिट होतं। अशी संघटना कुठं नाही। आता बऱ्याचशा संघटना निघतात, त्याच्याकडे 100-50 लोक असतात, त्या ठिकाणी धर्मादायकताकडे नोंद नसते, पण ही आमची 1988 पासून अद्यावत संघटना आहे। याच्यामध्ये सर्व लोक आहेत, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे। आता याच्यामध्ये सध्या परिस्थिती म्हणजे आमचे 80 वर्षाचं मान्यता मिळाली, तिथं 20% DA आम्हाला मिळतो त्या पेन्शनरला। परंतु आमची अशी इच्छा आहे की आता 65 वर्षाला 5%, 70 वर्षाला 10% आणि 75ला 15% ही पण मागणी आमची जवळजवळ होण्यासारखी आहे। त्यानंतर जे आम्हाला कम्युनिटी लिव्ह मिळते, आम्ही विकल्या जाती, त्याचे पैसे आम्हाला मिळतात, ते पैसे 15 वर्ष कटतात, त्याच्यामुळे ते जास्त पैसा आमचा जातो। पण शासनाला आम्ही विनंती केलेली आहे वारंवार की हा पैसा आमचा 15 वर्षात जास्त चालला, कमीत कमी 12 वर्षात व्हावा। तसा निर्णय पंजाब कोर्टानं दिलेला आहे, त्यांचा गुजरातला दिलं आहे, आमच्या मागण्या झाल्या आहे। बरेच वेळेस मंत्र्याशी बोलणं झालेलं आहे, त्यानं सांगितलं की आता ही नवीन मंत्रिमंडळ येईल त्यावेळेस तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावू। तसंच आम्हाला जागेचा प्रश्न होता, आजचं CO साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही नवीन बिल्डिंगमध्ये तुम्हाला बसण्यासाठी जागा देऊ, कारण शासनाचं पत्र आहे विरुंगळा केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या ज्येष्ठांसाठी इथं बसण्यासाठी म्हणून विरुंगळा केंद्र द्यावं असं शासनाचं पत्र आहे, पण आता या ठिकाणी चालू आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, त्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्याचे डेप्युटी डायरेक्टर, संचालिका त्या जयश्री कवडे ह्या होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावू शासनाकडे आणि विविध खात्यातले काही प्रश्न आहेत, कोणाची काही बाकी आहेत, त्याच्यासाठी पण COनं सांगितलं कुठलंही मी बाकी ठेवणार नाही, माझ्याकडे प्रस्ताव बजेट नसतं, बजेटसाठी मी प्रोव्हिजन करून त्या पेन्शनरचे प्रश्न मी मार्ग लावेल, आत्ताच त्याने सांगितलेली आहे या कार्यक्रमामध्ये। अशा प्रकारे पत्रकाराची मदत असते, पत्रकारही आमचा आवाज उठवतात, शासनापर्यंत येतात, त्याच्यामुळे आमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि आता हे 2-3 तिथं तुम्हाला सांगितलेले आहे, हे पण मार्गी लागण्याच्या मागे आहे। 15 वर्षाच्या ऐवजी 12 वर्ष कटायचं आणि तुमचं मेडिकल अलाउन्स हे जे भत्ता आहे हे पण देईल, या प्रयत्न आमचे चालू। नवीन सरकारकडे तुम्ही काही प्रस्ताव दाखल केले आहे का, करणार आहे? नाही, करायचे आता हे आता ते पहिले जे होते 65% पेन्शनरला 5%, 70ला 10%, 75ला 15%चा हा प्रस्ताव दिलेला आहे। आता नवीन मंत्रिमंडळाला त्यावेळेस आमची चर्चा होईल, मुख्यमंत्र्याबरोबर आम्ही चर्चा करतो, कारण राज्याची एक संघटना आहे, त्याच्या अधीन आम्ही राहतो, आम्ही संलग्न आहे त्या राज्याला, मग आम्ही सगळे मिळून तो प्रस्ताव टाकतो। आता 5 तारखे जानेवारीला
राज्याचा पुरस्कार आहे बारामतीला. आता जे काही उत्कृष्ट काम करतात त्यांना पुरस्कार राज्य लेवलला मिळतो, जिल्हा लेवलला मिळतो. जिल्हा लेवलला आज 19 पुरस्कार आम्ही दिले, की तालुक्यात जाऊन सभासद वाढवणे, पैसा गोळा करणे. कारण पैसा गोळा केल्याशिवाय आपल्याला कुठं जाता येत नाही, फिरता येत नाही. तर ते लोक देतात आणि अशा प्रकारे कार्यक्रम करतो. 2 ऑक्टोबर मुलांची स्पर्धा पण घेतो, त्यालाही आम्ही पुरस्कार आमच्या स्वतःच्या खर्चातून देतो. मुलांना प्रमाणपत्र, मोमेंटो हे आमचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करतो. 1988 पासून ही संघटना आम्ही जिवंत ठेवलेली आहे. सचिव तुम्ही बोला. वसंत जिल्हा पेन्शन असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आजच्या या आनंद मेळाव्याला पेन्शनर डेला 8 तालुक्यातून दूरदूरून सोयगाव, पैठण, कन्नड, खुलताबाद सर्व तालुक्यातून अधिकाधिक पेन्शनर जवळजवळ 400 ते 500 पेन्शनर आलेले आहेत. आणि या पेन्शनरला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विकास मीना साहेब, त्याचप्रमाणे उपप्रादेशिक अधिकारी जयश्री सोनकवडे या उपप्रादेशिक अधिकारी या पण आल्या होत्या. यांनी सुद्धा आपल्या या पेन्शनरला अति उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि विकास मीनांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट पेन्शनरला जे सेवानिवृत्तीनंतर पेन्शनरसाठी कार्य करतात अशा पेन्शनरला आम्ही सेवावृत्ती हरिचंद जोशीच्या नावाने पुरस्कार दिले जातो. ते 21 पुरस्कार या ठिकाणी आज वितरण करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला वार्ताहर लोक खूप येतात आणि मदत करतात. बाईकवाले, चॅनलवाले सर्वजण आम्हाला नेहमीच कार्यक्रमाला मदत करतात आणि आम्हाला प्रसिद्धी देतात. त्यामुळं आमची ही संघटना महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद.